नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर उर्मिला पाटील, डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। तर जरा उशीर व्हिडिओ करण्यामध्ये झाला, याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या पुढे दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बऱ्याच विद्यार्थ्यांची माझ्याकडे मागणी होती की पाठ नियोजन कसे करावे यावरती आपण व्हिडिओ करावा। तर या विद्यार्थ्यांच्या मी विनंतीला मान देऊन आजचा आपला हा व्हिडिओ करत आहे। विद्यार्थी मित्रहो, शिक्षक प्रशिक्षणामध्ये नियोजन, पाठाचे नियोजन हा काय आहे? आत्मा आहे। पाठ घेणे, अध्यापन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्या दृष्टिकोनातून अध्यापन नियोजन आपण बघितलं तर त्याचे प्रमुख 3 प्रकार येतात: वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन। तर यापैकी पाठ नियोजन जे आहे ते आज आपण पाहणार आहोत। पाठ नियोजनामध्येच आपण हरबारची पंचपदी आणि त्याचं 6 पायऱ्यामध्ये रूपांतर कसं झाले हे सुद्धा आपण पाहणार आहोत। इंग्रजीमध्ये याला लेसन प्लॅनिंग म्हणतात। आता पाठ नियोजन म्हणजे नेमके काय हे प्रथम आपण पाहूया। पाठ नियोजन म्हणजे कृतींचे नियोजन होय, की ज्यामध्ये शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शिक्षकाचं जे तत्वज्ञानविषयक जे ज्ञान आहे किंवा विद्यार्थ्याच्या आकलन संबंधी जे शिक्षकाचं ज्ञान आहे किंवा शैक्षणिक उद्दिष्ट आहेत किंवा जो घटक शिकवायचा आहे त्याबद्दलचं ज्ञान आणि शिक्षकाची जी अध्यापन प्रभावी करण्याची जी कला आहे किंवा त्याबद्दलचं जे त्याच्या क्षमता आहेत या सर्वांचा समावेश असतो। थोडक्यात पाठ नियोजन म्हणजे काय तर एका तासिकेमध्ये जो घटक शिकवायचा आहे, म्हणजे जो पाठ्यांश शिकवायचा आहे, उपघटक असेल किंवा एखादा घटक असेल छोटासा, तो कसा व कोणत्या पद्धतीने शिकवायचा याचे नियोजन करण्यास पाठ नियोजन असे म्हणतात। आणि पाठ नियोजन जे आपण लिहितो त्याला पाठ टाचन असे म्हणतात किंवा पाठ नियोजनाचा आराखडा असे म्हणतात। आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये याचं स्वरूप थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळं असू शकेल, पण मी माझ्या महाविद्यालयाचं वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय कळंबा कोल्हापूरचा एक पाठ नियोजनाचा आराखडा तुमच्या पुढे मी सादर करत आहे। आता या थोडक्यात पाठ नियोजन आराखड्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतात ते पहा। तुमचं नाव येतं, विषय येतो, घटक येतो, इयत्ता, तासिका कितवी आहे वगैरे। आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्वज्ञान एक लिहावं लागतं की जो तुम्ही पाठ्यांश विद्यार्थ्यांच्या पुढे सादर करणार आहात त्याबद्दल तुम्हाला तुम्ही विचार करून विद्यार्थ्यांना म्हणजे अध्ययनार्थींना कोणतं पूर्वज्ञान आहे त्याबद्दलचं एखादं विधान इथं मांडायचं आहे। शैक्षणिक साधनामध्ये तुम्ही अध्यापन करत असताना कोणकोणती साधने वापरणार आहात, दृक असेल, श्राव्य असेल, दृकश्राव्य असेल किंवा ऑनलाईन मोडचं असेल, ते तुम्ही तिथं लिहायचं आहे। या पद्धतीने हे प्रथम पेज आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे। जी वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। हे पाठ नियोजन आराखड्याचं दुसरं पेज आहे, ज्यावरती पाठ्यांश, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, आणखी शिक्षक कृतीमध्ये प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, आणखी पाठाच्या पायऱ्यामध्ये इथं संकलन, मूल्यमापन आणि स्वाध्याय हे आपल्याला नमूद करावं लागतं। तर हे आपण हरबारच्या पंचपदीप्रमाणे पाठ नियोजन कसे काढायचे हे पुढे जाऊन आपण पायऱ्या पाहणार आहोत आणि मग त्यानंतर इथं थोडंसं आपण बघूया की शिक्षक कृती, विद्यार्थी कृती कशी तुम्ही लिहायची आहे। पाठवाचनाचा शेवटचा भाग म्हणजे फलक लेखन आणि मग त्याच्यावरती तुम्हाला ऑब्झर्वेशन करण्यासाठी जे तुमचे निरीक्षक प्राध्यापक असणार आहेत त्यांना दिलेले खाली हे 18 मुद्दे आहेत। तर हे त्यानुसार ऑब्झर्वेशन करतात। तसंच तुम्ही सहाध्यायींनी सुद्धा या पद्धतीने तुमचं A2चं प्रॅक्टिकल असेल यामध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे किंवा शालेय आंतरवासितेमध्ये। चला तर विद्यार्थी मित्रो, पाठ नियोजनाची हरबारची पंचपदी आपण सुरुवातीला पाहूया। हरबार यांनी जे पाठाच्या नियोजनाची पंचपदी सांगितली ती म्हणजे पूर्वतयारी, विषय प्रतिपादन, तुलना व साहचर्य। 4थी पायरी आहे सामान्यीकरण आणि 5वी पायरी आहे उपयोजन। काल परत्वे या हरबारच्या पंचपदीमध्ये विद्यार्थी मित्रो बदल होत गेला आणि त्याचं 6 पायऱ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। आणि सध्या आपण काय करतो, या 6 पायऱ्यानुसार सराव पाठ असेल किंवा सलग पाठ असेल यांचं जे नियोजन आहे, आराखडा आहे, तो या 6 पाठाच्या पायऱ्याप्रमाणे करतो। प्रस्तावना, हेतुकथन, विषय विवेचन, संकलन, उपयोजन किंवा मूल्यमापन आणि गृहपाठ किंवा स्वाध्याय। आता या 6 पायऱ्यानुसार पाठाचं टाचन तयार करत असताना या 6 पायऱ्या प्रथम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे।
या 6ही पायऱ्या विद्यार्थी मित्र हो मानसशास्त्रावरती आधारित आहेत. पहिली पायरी आहे प्रस्तावना. आता प्रस्तावना म्हणजे काय, तर पाठाची सुरुवात असं म्हणतात की वेल बिगॅन इज हाफ डन. पाठाची चांगली सुरुवात एकदा झाली की यश तिथं पक्के होते. म्हणजे ज्ञान निर्मितीसाठी अध्ययनकर्त्यांना सज्ज करणे हे या प्रस्तावनेचं मुख्य कार्य आहे. पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांची योग्य प्रकारे सांगड घालून विद्यार्थ्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करून आपल्याला पाठाची प्रस्तावना करावी लागते. यातून विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त करायचं आहे. विद्यार्थी मित्र हो प्रस्तावना करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करू शकतो. उदाहरणार्थ कथन करणे, शैक्षणिक साधनाचा अवलंब करणे, एखादी प्रसंग निर्मिती करणे, चालू घडामोडीवर चर्चा करणे किंवा एखादी विलक्षण कृती करणे. या पद्धतीने आपण प्रस्तावना करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरू शकतो. आणि शिक्षकांनी मुख्य म्हणजे जो म्हणजे पाठ्यांश जो आहे किंवा जो आशय आहे तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे. त्याला अनुरूप अशी काय करायची आहे, पाठाची प्रस्तावना करायची आहे. आता प्रस्तावना नेमकी कशी करावी याचं एक उदाहरण इथं तुम्हाला दिलेलं आहे की इयत्ता 6वीच्या मुलांना जर गणितातील नफा तोटा ह्या घटकाचं अध्यापन करायचं असेल तर आपण पाठाची प्रस्तावना करत असताना दैनंदिन जीवनातील पेन विकत घेतल्याचं उदाहरण घेऊन त्यावरती आपण पाठाची प्रस्तावना करू शकतो. पेन किती रुपयाला घेतला, दुकानदाराने पेन किती रुपयास घेतला, आपण घेतलेल्या पेनाची किंमत व दुकानदारांनी जो दिलेला आपल्याला पेन आहे, घेतलेला पेन आहे त्याची किंमत यामध्ये काही फरक आहे का, असेल तर किती रुपये आहे, असे का. अशा पद्धतीने येणाऱ्या उत्तरातून हळूहळू आपल्या मुद्द्याकडे आपण त्यांना न्यायचे आहे. याच्यानंतर आपण नेमकी प्रस्तावना विद्यार्थ्यांच्या पुढे कशी सादर झाली पाहिजे, कशी केली पाहिजे, तर विद्यार्थ्यांना अध्ययनातून गोडी वाटली पाहिजे आणि जो पाठ्यांश विद्यार्थ्यांच्या पुढे आपण सादर करणार आहोत ती शिकण्याची त्यांची मनाची तयारी झाली पाहिजे. योग्य ते वर्गामध्ये अध्ययन अध्यापन वातावरण निर्माण करण्याचे कार्यही प्रस्तावना करत असते. हेतुकथन, प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन यांना जोडणारा एक दुवा आहे. याचा उद्देश मुख्य हाच आहे की पाठाचा हेतू स्पष्ट करणे. आज आपण नेमके काय अध्यापन करणार आहोत याची विद्यार्थ्यांना मोजक्या व अचूक शब्दात स्पष्ट कल्पना यावी यासाठी हेतुकथन केले जाते. हेतुकथन करत असताना विद्यार्थ्यांच्या पुढे अगदी सहजतेने व सुसंगतपणे सादर केले पाहिजे. हेतुकथन ही विधानात्मक असावे. त्याच्यातून विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रस्तावनेतून जी निर्माण झालेली उत्सुकता आहे ती वाढली पाहिजे. पाठाचा हेतू नेमका काय हे जर विद्यार्थ्यांना कळले तर विद्यार्थ्यांची अध्ययनासाठीची मानसिक तयारी चांगल्या प्रकारे तयार होते. आणि हेतुकथन झाल्यानंतर मुख्य म्हणजे घटकाचे व उपघटकाचे शीर्षक फलकावरती लिहावयाचे आहे. हेतुकथन हे स्पष्टपणे विद्यार्थ्यांच्या पुढे मांडणे गरजेचे आहे. तिसरी पायरी जी आहे ती आहे विषय प्रतिपादन किंवा विषय विस्तार. संबंधित पाठ्यमुद्दे विस्तृत स्वरूपात स्पष्ट करणे म्हणजे विषय विवेचन होय. विषय विवेचन हा पाठाचा आत्मा आहे. पाठ नियोजनातली ही जी तिसरी पायरी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. या पायरीवरती काय करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र हो या पायरीवरती जो आपला आशय आहे तो मुद्दे उपमुद्दे यातून आपल्याला सादर करावा लागतो. तर त्यासाठी शिक्षकाला वेगवेगळ्या कृती कराव्या लागतात. त्या इथं अगदी बारकाईनं आपल्याला मांडण्याची गरज आहे. यानुसारच शिक्षक वर्गामध्ये प्रत्यक्ष अध्यापन करत असतात आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूती देत असतात. शैक्षणिक अनुभूती देत असताना ती प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल तर यासाठी विविध शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धती, प्रतिमान या सर्वांचा ते वापर करत असतात. आणि हे सर्व वापर करत असताना मुख्य म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थी पाठामध्ये कसा सक्रिय राहील यासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांचा विद्यार्थ्यांचा अपेक्षित सहभाग ठेवणं गरजेचं आहे. आता पाठ्यांशाच्या पृथक्करणातून जे मिळालेले पाठ्यमुद्दे आहेत ते कसे शिकवायचे याचा विचार शिक्षकांनी कोणत्या सूत्राचा वापर करून करता येईल हे लक्षात घ्यायचं आहे. अध्ययन अनुभव नियोजन करत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या कृती करायच्या, शिक्षकांनी कोणत्या कृती करायच्या, कुठली शैक्षणिक कुठे वापरायची, कशी वापरायची, त्याच्याबरोबर विद्यार्थी मित्र या पायरीवरती शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा जो दिलेला प्रतिसाद आहे
तो कशा पद्धतीने त्याला प्रबलन करून प्रेरणा दिली पाहिजे, अयोग्य प्रतिसाद हेटाळणी न करता तो योग्य प्रतिसादामध्ये कसा रूपांतरित करायचा, हे खरं कौशल्य ह्या पायरीवरती शिक्षकाला आजमावं लागतं. त्यामुळं पाठाचं नियोजन करत असताना पाठ्यांश जो आहे तो योजनाबद्ध रीतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजित क्रमाने मांडणे गरजेचं आहे. पाठाचं तुम्ही नियोजन करत असताना जो विषय विस्तार आहे किंवा विषय विवेचन आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे जर तयार केली तर तुम्ही वर्गामध्ये पाठसुद्धा यशस्वीपणे घेऊ शकता. हे अनुभवातून सिद्ध झालेलं आहे. चौथी पायरी आहे संकलन. आपण शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना समजला आहे किंवा नाही, कितपत समजला आहे हे पाहणे हे या संकलनाचे मुख्य कार्य आहे. विद्यार्थी मित्र, विषय विवेचनातील पूर्ण पाठ्यांश घटकाचे आकलन झाले किंवा नाही हे या पायरीमध्ये पाहत असताना आपण पाठावरचे फलकावरचे जे मुद्दे लिहिलेले आहेत मुद्दे आहेत किंवा ज्या प्रतिसाद नोंदी आहेत त्यांचा सुद्धा आधार घेऊन शिक्षक संकलन करू शकतात. किंवा काही वेळेला प्रश्न विचारून सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कितपत समजलेलं आहे, अध्यापन केलेले हे पाहू शकतात. आता पाचवी पायरी उपयोजन किंवा मूल्यमापन. शिकवलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग करता येतो हे उपयोजनामध्ये पाहता येते. शिक्षकांनी जो शिकवलेला पाठ्यांश आहे तो विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या असतील, पुस्तकं असतील ते बंद करून काही प्रश्न विचारतात. किंवा काही वेळेला नकाशा भरणे, नाट्यीकरण करणे, एखादी कृती करायला लावणे किंवा एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे देणे, घटना कालानुक्रम लिहिणे या प्रकारे उपयोजन घेता येते. नवीन व प्राप्त परिस्थितीमध्ये जो शिकवलेला पाठ्यांश आहे किंवा त्याच्यातील नियम, तत्व, सूत्र, संबोध यांचा उपयोग विद्यार्थी नवीन परिस्थितीमध्ये करता येतो किंवा नाही हे या पायरीवरती पडताळून पाहता येते. त्यामुळे ही पायरी अतिशय महत्त्वाची आहे, उपयोजन किंवा मूल्यमापन. सगळ्यात शेवटची पाठाची पायरी आहे ती म्हणजे गृहपाठ किंवा स्वाध्याय. जो पाठ्यांश विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे त्याच्या दृढीकरणासाठी या सरावाची गरज असते आणि गृहपाठ हा तासिका संपण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. त्याचंसुद्धा आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे. वेळेचं नियोजन करत असताना तुम्हाला जी 30 किंवा 35 मिनिटाची जी तासिका आहे तर त्याच्यामध्ये शेवटच्या 2 मिनिटामध्ये तुम्हाला गृहपाठ दिला पाहिजे. जर तुम्ही तासिकेची घंटा झाल्यानंतर जर गृहपाठ विद्यार्थ्यांना द्यायला गेला तर विद्यार्थी त्याकडे लक्ष देत नाहीत किंवा तो लिहूनसुद्धा घेत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांना गृहपाठ देत असताना तो कसा करावायचा आहे याबद्दल योग्य ते मार्गदर्शनसुद्धा दिले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्र हो की गृहपाठामध्ये विद्यार्थ्याला विविधता असली पाहिजे. म्हणजे सगळ्यांना म्हणजे प्रत्येक तासिकेला तुमचा तो गृहपाठ एकसारखाच नसावा. गृहपाठामध्ये जर विविधता असेल तर ते विद्यार्थ्यांना करण्याची गोडीसुद्धा आपोआप निर्माण होते. आता या झाल्या पाठाच्या पायऱ्या. आता आपण पाठाच्या या पायऱ्यानुसार तासिकेचं जे आपण नियोजन तयार करणार आहे पाठ्यांशाचं तर तिथं वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करावं ते पाहूया. पाठ प्रत्यक्ष घेत असताना आपण प्रस्तावना व हेतुकथन याच्यासाठी 4 ते 5 मिनिटे दिली पाहिजे. विषय विस्तारासाठी 20 मिनिटे, संकलनासाठी 3 मिनिटे आणि ह्याच्यासाठी उपयोजन किंवा मूल्यमापन असेल याच्यासाठी 5 ते 6 मिनिटे आणि गृहपाठ असेल तर 2 मिनिटे. याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. 30 मिनिटाची तासिका असेल किंवा 35 मिनिटाची तासिका असेल त्या पद्धतीने तुम्ही नियोजन वेळेचं करायचं आहे. प्रत्यक्ष पाठाचं ज्यावेळी तुम्ही नियोजन केल्यानंतर प्रत्यक्ष पाठ घेऊन त्या आशय सादर तुम्ही करणार आहात त्यावेळेला वेळेचं नियोजन अतिशय बंधनकारक तुम्हाला आहे. कारण त्याशिवाय तुमच्या अध्यापनामध्ये नियोजनबद्धता येत नाही. पाठाची कोणतीही पायरी मागे पुढे करून तुम्हाला चालणार नाही. प्रस्तावनानंतर तुमचं हेतुकथनानंतर विषय विस्तार, त्यानंतर संकलन, उपयोजन, गृहपाठ तर या क्रमानेच तुमच्या पायऱ्या तिथं सादर झाल्या पाहिजे. त्यामुळे पाठाचं नियोजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता पाठाचं नियोजन करण्याचं काय महत्त्व आहे किंवा का आपण पाठाचं नियोजन एक शिक्षक म्हणून केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांनी जर पाठ नियोजन केले तर त्या घटकाची किंवा त्या पाठ्यांशाची उद्दिष्ट निश्चित होतात. त्याच्यासाठी कुठली शैक्षणिक साधनं वापरायची हे आपल्याला ठरवता येते. पाठ्यांशाच्यामधील जो आशय आहे तो आशय आणि आपण करायची जी कृती आहे किंवा विद्यार्थ्याची कृती आहे याचं अचूक नियोजन आपल्याला करणं
शक्य होतं. तसेच पाठ नियोजन केल्यामुळे शिक्षक जे सादरीकरण करणार आहे त्याच्यातले मुद्दे विसरत नाही. त्याच्यामध्ये नवीन शब्द असतील किंवा वाक्प्रचार असतील किंवा नवीन संबोध असतील तर ह्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने आपण त्याचा संदर्भ द्यायचा आहे, दृष्टांत द्यायचा आहे, स्पष्ट करण्यासाठी कुठली उदाहरणं वापरायची आहेत याचं अचूक नियोजन होते. त्याचबरोबर विशिष्ट तासिकेमध्ये विशिष्ट घटकाचं अध्यापन केल्यामुळे आपल्याला काय होतं की एक शिक्षक म्हणून आपलं अध्यापन सदोष राहत नाहीत, कुठल्याही प्रकारचे दोष त्याच्यामध्ये निर्माण होत नाहीत. शक्यतो काय होतं की पाठ नियोजन केल्यामुळे आपल्याला ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला दूर करणं शक्य होतं आणि विद्यार्थ्यांच्या पुढे आपण कॉन्फिडंटली म्हणजे आत्मविश्वासपूर्वक काय करू शकतो, सादरीकरण करू शकतो. याशिवाय पाठ नियोजनामुळे विद्यार्थ्याची आकलन क्षमता, सवयी, अभिवृत्ती यांनासुद्धा योग्य दिशा देऊन विद्यार्थ्याच्या वर्तनात योग्य परिवर्तन कसे करता येईल यासाठी सुद्धा आपल्याला योग्य ते पाठ नियोजन आपलं मदत करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकातला आशय सोपा करून सांगणे, त्या मुद्द्यासाठी विविध उदाहरणं देणे, त्या मुद्द्यासाठी आपण विविध गोष्टी सांगणे किंवा कृती करून दाखवणे, या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण केल्यामुळे अध्यापन प्रभावी होते. आता थोडंसं आपण 1-2 मिनटं जे पाठाचं नियोजनाचा तुम्हाला मगाशी मी आराखडा सांगितलेला होता तो आपण थोडासा बघूया. या आराखड्यामध्ये जो पाठ्यांश आहे तो तुम्ही मुद्देसूदपणे मांडला पाहिजे. भाषेचा पाठ्यांश थोडंसं ह्याच्यामध्ये बदल आहे आणि बाकीचे जे विषय आहेत त्यांचा थोडासा बदल आहे. भाषेच्या ह्याच्यामध्ये जो विषय पाठ्यांश जो आहे तो मांडत असताना आपण त्याचे मुद्दे तयार करावे लागतात. बाकी इतिहास, भूगोल, विज्ञान याच्यामध्ये मुद्दे तयार असतात. तर 35 मिनिटामध्ये आपण किंवा 30 मिनिटामध्ये किती पाठ्यांश विद्यार्थ्यांच्या पुढे सादर करेल एवढाच पाठ्यांश आपण निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी पाठाची पहिली पायरी आहे तर प्रस्तावना. तर प्रस्तावना आपण कुठल्या प्रकारची करणार आहे ते इथं आपल्याला लिहायचं आहे. प्रस्तावनेनंतर आपल्याला हेतुकथनाचं विधान लिहायचं आहे आणि विषय प्रतिपादन करत असताना आपल्याला जर भाषेचा पाठ तुमचा असेल, गद्यपद्य असेल तर तिथं तुमचं प्रगट वाचन, मौन वाचन, हेतुप्रश्न ह्या पायऱ्या तुमच्या आल्या पाहिजेत. व्याकरणामध्ये याची गरज नाही. मात्र विज्ञान असेल, भूगोल असेल त्याच्यामध्ये किंवा गणित असेल त्याच्यामध्ये तुम्ही मुद्देसूदपणे तुमचा पाठ्यांश सादरीकरणाला सुरुवात करायचं आहे. त्यामध्ये भाषेतल्या पायऱ्या येत नाहीत. यानंतर तुम्ही जे करायचं आहे ते संकलन. पूर्ण टाचन तुमचं तयार करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पाठ्यांशातून कुठले कुठले मुद्दे तुम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे सादर करणार आहात तेवढंच संकलनामध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ इतिहासाची साधने या पाठातलं समजा तुम्ही लिखित साधने एवढंच जर तुम्ही घेणार असेल तर विद्यार्थ्यांच्या पुढे तिथं सादर करताना तुम्ही तिथं विधान केलं पाहिजे संकलनामध्ये. तर विद्यार्थी मित्र, इतिहासाच्या साधनापैकी लिखित साधने आज आपण पाहिलेली आहेत. उर्वरित साधने आहेत ती पुढच्या तासाला आपण अभ्यासू. तर या पद्धतीने किंवा प्रश्न विचारून सुद्धा फलकावरच्या नोंदीच्या आधारे तुम्ही संकलन करू शकता. त्यानंतर उपयोजन किंवा मूल्यमापनामध्ये तुम्ही एका वाक्यात प्रश्न उत्तरं द्या किंवा काही नाट्यकरणची एखादी कृती किंवा नकाशे भरणे किंवा गणितामधलं एखादं उदाहरण सोडवणे या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आणि शेवटची ह्याच्यातली पायरी म्हणजे काय आहे की स्वाध्याय. तर तो विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फलकलेखन. तुम्ही मायक्रो टीचिंगमध्ये शिकलेला आहात फलकाचं नियोजन कसं करायचं त्या पद्धतीने इथं टाचनावरती तुम्हाला फलक नियोजन केलं पाहिजे. फलकाचे 2 भाग अत्यावश्यक असतात. या पद्धतीने तुमचं हे टाचन तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. याच्यातले जे पहिलं पेज आहे किंवा काही ठिकाणी दुसऱ्या पेजवरती इथं उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणं दिली जातात. तर उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणं कशी लिहायची किंवा तयार करायची पाठ्यांशाला अनुसरून तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला आजचा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.